नमस्कार मित्रांनो, द सिक्रेट स्टडी 88 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला जो भाग आहे सरळ व्याज, तर त्या सरळ व्याजाविषयी बेसिक ज्या संकल्पना आहेत सरळ व्याजामधील त्या समजून घेऊया आणि त्या आधारित त्या संकल्पनावर आधारितच आपण उदाहरणे या भागामध्ये सोडूया. तर पहा, या भागामध्ये सरळ व्याज म्हणजे काय, तर पहा अगोदर मी आता एक उदाहरण सांगतो आहे. पहा, मला एक काय करायचं आहे, किराणा मालाचं एक दुकान टाकायचं आहे, परंतु माझ्याकडं कुठल्याही प्रकारचं भांडवल नाही आहे, म्हणजे माझ्याकडं काहीच पैसे नाही आहेत. तर मी काय केलं, माझ्या एका मित्राकडून 10,000 रुपये काय केले, 10,000 रुपये घेतले. 10,000 रुपये घेतले, परंतु त्या मित्राने मला ते पैसे तसंच न देता त्याने काय केले, मला 4% दराने 4% दर म्हणजे दराने 2 वर्षासाठी त्याने मला ते पैसे दिले. 2 वर्षासाठी मला त्याने पैसे दिलेत. म्हणजे हे पैसे जे मी 10,000 रुपये घेतलेत, हे पैसे मी माझ्या मित्राकडून व्याजाने घेतलेत. आता व्याजाने घेतले, किती वर्षासाठी घेतले, 2 वर्षासाठी. त्याचा दर किती आहे, 4. म्हणजे 4% दराने 2 वर्षासाठी मी त्याच्याकडून 10,000 रुपये घेतले. आता हे जे मी त्याच्याकडून जे 10,000 रुपये घेतलेत, ते जे घेतलेली जी रक्कम आहे, म्हणजे जी व्याजाची जी आपण घेतलेली रक्कम आहे, त्यालाच आपण मुद्दल अशी म्हणतो. तर पहा, मुद्दल म्हणजे काय, तर घेतलेली रक्कम. तर पहा, याच्यामध्ये आता मी जे तुम्हाला सांगितले मित्राकडून घेतले, त्याच्यामध्ये मुद्दल किती आहे, 1,000 रुपये. किती, 10,000 रुपये. किती आहे, 10,000 रुपये. 10,000 रुपये, बरोबर, 10,000 रुपये. म्हणजे मुद्दल म्हणजे कळलं, मुद्दल म्हणजे कर्जावर घेतलेली जी रक्कम असती त्याला आपण मुद्दल म्हणतो. म्हणजेच मुद्दलीच आपण काय म्हणू, कर्जाऊ रक्कम असं म्हणू. त्यानंतर पहा, आता दर जो काय असतो, तर तो पहा, आता मुद्दल पाहिली, आता दर पाहूया. दर म्हणजे काय असतो, तर दर म्हणजे मी 2 वर्षासाठी घेतलेत, परंतु ह्या दराने म्हणजे 100 रुपयाला 4 म्हणजे 10 दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक 100 रुपयाला प्रत्येक वर्षी 4% दराने त्याचं व्याज चालू होते. म्हणजे दर असतो हा 100ला 4 रुपये याप्रमाणे असतो, म्हणजे शेकडा 4 रुपये. म्हणजे त्याला आपण म्हणतो दर. ज्या दराने असतो त्याला म्हणतात आपण दर. तो या उदाहरणामध्ये किती आहे, 4%. त्यानंतर कालावधी. आता जेवढ्या मुदतीसाठी किंवा जेवढ्या कालावधीसाठी जे आपण पैसे एखाद्याकडून कर्जाऊ घेतो त्याला म्हणतात कालावधी किंवा मुदत. ते किती वर्ष आहेत, 2 वर्ष. किती आहे, 2 वर्ष. आता पहा, आता मी 10,000 रुपये घेतलेत, 4% दराने 2 वर्षासाठी घेतलेत. त्यानंतर मी त्या मित्राला काय करणार आहे, हे 2 वर्ष झाल्यानंतर, 2 वर्ष संपल्यानंतर त्याला मी याचे पैसे देणार आहेत. आता दिलेले जे 10,000 आहेत, त्या 10,000वर एकूण जे व्याज किती होते, त्याच्यावर 4% दराने 2 वर्षासाठी जे किती व्याज होते, ते जे व्याज होते त्याला म्हणतात आपण सरळ व्याज. तर पाहूया आपण सरळ व्याज म्हणजे नेमकी कसं काढायचं. तर पहा, आपण घेतलेली किती आहेत, मुद्दल किती आहे आपली काय आहे, मुद्दल आपण ती घेतलेली आहे. त्यानंतर कोणत्या दराने घेतलेले आहे आपण ते माहिती आहे, दर गुणिले जो कालावधी, जितक्या वर्षासाठी घेतले तो कालावधी, म्हणजे आपण कालावधी किंवा मुदत छेद 100. हे जर केलं, अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला काय येतं आहे, त्याच्यानंतर मी त्याला 2 वर्षानंतर एकूण त्या रकमेवर 10,000 रुपये रकमेवर एकूण व्याज किती होतं आहे, सरळ व्याज किती होतं आहे ते आपण काढू शकतो. आता त्याच्यानंतर आपण सरळ व्याज काढल्यानंतर मी जे मित्राला 2 वर्ष संपल्यानंतर जे काही रक्कम देणार आहे, त्याच्याकडून जी कर्जावर रक्कम घेतली होती, मग ती रक्कम देणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झालेलं जे व्याज आहे 2 वर्षात, तर ते व्याज म्हणजे मुद्दल आणि ते 2 वर्षाचं व्याज म्हणजे सरळ व्याज, असं मी ते दोन्ही 2 वर्ष संपल्यानंतर त्याला एकूण देणार आहे. म्हणजे मुद्दल आणि येणारं सरळ व्याज हे देणार आहे. तर ते दोन्ही मिळून जी रक्कम तयार होती, मुद्दल आणि सरळ व्याज, तर ते मिळून जी रक्कम तयार होती त्याला म्हणतात रास. तर रास म्हणजे काय, आपण जी घेतलेली जी मुद्दल आहे, घेतलेली मुद्दल आणि त्याच्यावर येणारं जे व्याज आहे किंवा सरळ व्याज आहे, ते मिळून आपण ते एकूण जी रक्कम होती ती म्हणजे
रास असते. तर पहा आता या 10,000 रुपयानंतर आपण पाहिलं मुद्दल म्हणजे का पाहिजे 10,000 रुपये मुद्दल आहे, दर आहे 4%. 4% म्हणजे 100ला 4 आणि वर्ष पण दिले आहेत, मुदत पण दिले आहे 2 वर्ष. तर याच्यानं यावर आपल्याला एकूण व्याज किती येतं आहे ते आपण पाहूया. पहा आपलं इथं व्याज म्हणजे आपलं हे व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणले दर गुणले कालावधी छेद 100. मुद्दल गुणले दर गुणले कालावधी छेद 100. तर पहा आपण याचं हे पाहूया. तर आपली पहा मुद्दललाच आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतो मुद्दलचा म घेतो, मुद्दलचा म घेतो, दरचा द घेतो आणि कचा क घेतो. म्हणजेच त्याचा काय म गुणले द गुणले क आणि छेद खालचे तसेच 100. म्हणजे आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो म द क म्हणजे म गुणले द गुणले क छेद 100. म्हणजेच मुद्दल गुणले दर गुणले कालावधी छेद 100. म्हणजे ज्याचं जे उत्तर येतं त्याला काय म्हणतात आपण बरोबर सरळ व्याज. सरळ व्याज किंवा व्याज म्हणतात. सरळ व्याज किंवा व्याज म्हणतात. तर पाहूया आपण जी मित्राकडून मी 10,000 रुपये घेतले 4% दराने 2 वर्षासाठी, तर त्याची एकूण व्याज किती येतं आहे, सरळ व्याज किती येतं आहे. तर पहा म्हणजे मुद्दल म्हणजे म गुणले द गुणले क छेद 100. आता मी किती घेतले त्याच्याकडून 10,000 रुपये बरोबर. 10,000 रुपये घेतले. किती दराने घेतले होते 4% दराने. किती वर्षासाठी घेतले 2 वर्षासाठी घेतले होते. तर पहा छेद 100. पहा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. त्यानंतर आता वर किती राहिले 100 गुणले 4 गुणले 2. 100 गुणले 4 गुणले 2 म्हणजेच 100 चोक 400 आणि 400 जुने 800. म्हणजे 800 रुपये हे काय झालं मी जे त्या मित्राकडून जे 10,000 रुपये जे उसने घेतले कर्जाऊ घेतले होते त्याच्यावरचं व्याज किती झालं 800 रुपये. म्हणजेच आता जे आपण पाहिलं होतं सरळ व्याज, तर सरळ व्याज किती आलं आपलं 800 रुपये. आता हे 800 रुपये म्हणजे 2 वर्षानंतर मी ज्याला ती मित्राला जे पैसे जे कर्जाऊ घेतले होते ते मी त्याला पाठीमागं देणार आहे त्याच्या व्याजासहित. तर ते व्याज किती झाले 800 आणि मुद्दल किती घेतली होती 1,000 10,000. म्हणजे मी त्याला मित्राला किती पैसे मागं देणार 2 वर्षानंतर हे घेतलेले पैसे त्याच्याकडून 10,000 आणि त्याचं झालेलं व्याज म्हणजेच 800 रुपये. म्हणजेच पहा मुद्दल किती घेतली 10,000 घेतली होती आणि त्याच्यावर व्याज किती आलं 800 रुपये. म्हणजे एकूण किती झाले 10,000 800 रुपये मी त्याला 2 वर्षानंतर देणार. तर ती जी आलेली जी रक्कम आहे 10,800 त्यालाच आपण म्हणतो रास. त्यालाच आपण म्हणतो रास. म्हणजे आपल्याला यातून कळालं रास म्हणजे काय तर मुद्दल घेतलेली रक्कम म्हणजे मुद्दल अधिक सरळ व्याज किंवा व्याज. आणि त्यानंतर सरळ व्याज म्हणजे काय आपण पाहिलं मुद्दल गुणले दर गुणले कालावधी छेद 100. तर पहा आपण त्याच पद्धतीनं आता यावर आधारित जे उदाहरणं आहेत ते पाहूया. पहा महेशने 5,000 रुपये दशादशे 10 दराने 5 वर्षे मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतले. तर त्याला एकूण सरळ व्याज किती सरळ व्याज त्याला द्यावे लागेल. आता पहा महेशने काय केले 5,000 रुपये घेतले. 5,000 रुपये घेतले म्हणजे काय केलं आहे मुद्दल. म्हणजेच ती काय आहे मुद्दल. आपण ती अगोदर लिहून घेतली तरी चालते. मुद्दल किती आहे 5,000 रुपये. त्यानंतर दशादशे म्हणजे दर साल दर शेकडा किती दराने 10 दराने. म्हणजे दर किती दिलेला आहे आपल्याला 10 बरोबर. तर किती वर्षासाठी घेतले 5 वर्षासाठी. म्हणजे इथं कालावधी दिला आहे आपल्याला कालावधी किंवा मुदत. कालावधी जो कालावधी दिला आहे तो किती आहे 5 वर्ष. 5 वर्ष. तर आपल्याला काय विचारलं आहे तर त्याला किती सरळ व्याज द्यावं लागेल. तर पहा सरळ व्याजचं आपल्याला आत्ताच पाहिलं आपण. सरळ व्याज म्हणजे काय सरळ व्याज म्हणजेच काय मुद्दल गुणले दर गुणले कालावधी म्हणजेच मदक छेद 100. आता मुद्दल किती आहे 5,000 आपण तशीच घेतली 5,000 गुणले दर किती आहे 10 गुणले कालावधी किती आहे 5 वर्ष 5 छेद 100. तर पहा आता आपण ह्या 2 शून्याला हे 2 शून्य काढून टाकले. आता वर किती राहिले पहा 50 गुणले 10 छेद 10 गुणले 5. म्हणजेच पहा 50 गुणले 10 किती
500 आणि 500 गुणले 5 किती किती राहिले 500 गुणले 5 500 गुणले 5 म्हणजे किती हे 2 शून्य आपण तसेच घेतले 5 वर्षे आणि आता 5 गुणले 5 किती 25 म्हणजे किती आले 2500 रुपये. तर सरळ व्याज किती आलं 2500 रुपये. तर आपल्याला सरळ व्याज मग कसं काढायचं ह्या उदाहरणावरून आपल्याला समजलेलं आहे. तर पहा पुढील उदाहरण एका रकमेचे दर साल दर शेकडा 5 दराने 4 वर्ष मुदतीत 400 रुपये सरळ व्याज होते तर ती रक्कम कोणती. आता ती रक्कम म्हणजेच कोणती मुद्दल. तर आपल्याला या ठिकाणी मुद्दल दिलेली नाही ती आपल्याला काय करायची आहे काढायची आहे. मुद्दल आपल्याला काढायची आहे. पण या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे ते लिहून घ्यायचं. ते पहा दर दिलेला आहे किती 5% दराने 5 दराने. कालावधी दिलेला आहे कालावधीसुद्धा दिला आहे आपल्याला किती आहे कालावधी 4 वर्ष. त्यानंतर मुदतीत 400 रुपये सरळ व्याज होते म्हणजे सरळ व्याजसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सरळ व्याज किती आहे 400 रुपये. तर आपल्याला काय विचारलं आहे ती रक्कम कोणती म्हणजेच मुद्दल कोणती. तर पहा आपलं जे सूत्र आहे तेच आपण वापरायचं आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणले दर गुणले कालावधी छेद 100. आता जे जे दिलेलं आपल्याला दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं आहे ते फक्त त्या ठिकाणी मांडायचं आहे. आता सरळ व्याज पहा सरळ व्याज किती दिलं आहे 400 ते सरळ व्याजाखाली लिहिली आहे. याच्यानंतर मुद्दल दिलेली आहे का नाही तर ती आपल्याला काढायची म्हणून मुद्दलचा मग आपण तसाच घेतला. दर दिलेला आहे दर किती आहे 5 आहे. त्यानंतर कालावधी दिलेला आहे किती आहे 4 वर्षे 4 छेद 100. तर पहा आपण आता काय करणार आपण हे पहा बरोबर इथंच घेतले. त्यानंतर हे छेदस्थानचे ते आहेत ते इकडे गेल्यानंतर बरोबरच्या अलीकडे इकडे गेल्यानंतर ते काय येतील अंशस्थानी आणि जे अंशस्थानचे आहेत ते इकडे आल्यानंतर काय होतील छेदस्थानी. तर पहा 400 आपण तसेच घेतले. हे छेदस्थानचे जे आहेत 100 ते इकडे बरोबरचे इकडे आल्यानंतर अंशस्थानी येतील आणि जे इकडे अंशस्थानचे आहेत ते इकडे बरोबरच्या अलीकडे आल्यानंतर काय होतील छेदस्थानी येतील. किती आहे 5 गुणले 4 आणि हा जे मुद्दलचा आपण तसाच ठेवला. तर पहा आता आपण करूया भाग देऊया. 5 एक 5 आणि 20 पंचे 100 नंतर 4 एक 4 आणि 4 10 40 म्हणजे 400. आता किती आहे वर किती खाली काय राहिलं 1 1 म्हणजे काहीच नाही. तर वरती किती राहिले पहा म्हणजेच 100 गुणले 20 100 गुणले 20 म्हणजेच काय मुद्दल. 100 गुणले 20 बरोबर किती मग मुद्दल बरोबर किती. आता पहा 3 शून्य आहेत 3 शून्य आपण तसेच घेतले आणि बेक बे म्हणजे मुद्दल किती आहे आपली मुद्दल किती आली 2000 रुपये. किती 2000 रुपये. म्हणजेच पहा आपलं जी रक्कम आपण जी काढली ती रक्कम म्हणजेच आपली मुद्दल ती आपली आली 2000 रुपये. तर पहा पुढील उदाहरण पहा. त्यानंतर 10,000 रुपये मुद्दलावर 2.5 वर्षात म्हणजेच 2.5 वर्षात 1,000 रुपये सरळ व्याज मिळते तर त्या व्याजाचा दर किती. आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे दर काढायचा आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला काय काय दिले ते लिहून घ्यायचं आहे. मुद्दल दिलेले आहे मुद्दल किती दिली आपली 10,000 रुपये बरोबर 10,000 रुपये. त्यानंतर इथं काय दिले वर्ष दिलेले आहेत. पहा वर्ष किती दिले तर 2.5 वर्ष म्हणजेच कालावधी जो कालावधी दिला आहे तो आपण लिहून घेतला किती दिला आहे 2.5 वर्ष म्हणजेच 2.5 वर्ष. त्यानंतर सरळ व्याज पण दिलं आहे आपल्याला. सरळ व्याज किती दिलं आहे 1,000 रुपये. त्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे दर व्याजाचा दर किती तर तो आपल्याला काढायचा आहे. तर आपलं सूत्र आहेच सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर गुणले द गुणले क छेद 100 म्हणजे मुद्दल गुणले दर गुणले कालावधी छेद 100. तर पहा मुद्दल किती आहे ते आपण मुद्दल जिथं आहे पहा सरळ व्याजच्या खाली सरळ व्याज लिहिले. सरळ व्याज किती आहे 1,000 रुपये. त्यानंतर मुद्दल किती आहे 10,000 रुपये त्याच्या खाली लिहिले. पहा दर आपल्याला विचारला आहे दर आपण तसंच घेतला आहे त्यानंतर कालावधी जे आहे तो दिला आपल्याला 2.5
त्यानंतर वर्ष म्हणजे 2.5 वर्ष आणि छेद 100. आता पहा या ठिकाणी 2.5 वर्ष दिलं आहे. कधी कधी कालावधी हा महिन्यातसुद्धा दिला जातो, कधी कधी महिन्यातसुद्धा दिला जातो. जर आपल्याला आता आता 2.5 वर्ष म्हणजे किती महिने होतात, तर पहा एका वर्षामध्ये 12 महिने, 2 वर्षात 24 आणि नंतरच्या जे अर्धवर्ष असते म्हणजे त्यामध्ये 0.5 म्हणजेच अर्धवर्ष, त्या अर्ध्या वर्षात 6 महिने म्हणजे एकूण किती महिने, 30 महिने. म्हणजे कधी कधी आपल्याला 2.5 वर्ष न देता काय करतात, 30 महिने देतात. मग त्यावेळेस आपण काय करायचं आहे, इथं 30 महिने घ्यायचं आहे आणि खाली गुणिले या 100ला गुणिले काय करायचं आहे, 12 करायचे. काय करायचं आहे, 100ला गुणिले 12 करायचे. असं बी आपण करू शकतो. म्हणजे पहा आपण आता इथं दिलं आहे, आपण ते लिहून घेतलं आहे. तर पहा या ठिकाणी आपण हे घेऊया, आपल्याला इकडे 1000 तसेच घेतले. त्यानंतर इकडे आपल्याला माहिती आहे बरोबरच्या इकडे आल्यानंतर छेदस्थानचे अंशस्थानी येतील. म्हणजे हे 100 इकडले छेदस्थानचे या ठिकाणी इकडे आल्यानंतर बरोबरच्या अंशस्थानी आले. त्यानंतर हे जे आहेत अंशस्थानचे ते इकडे आल्यानंतर काय होतील, छेदस्थानी. म्हणजे 10,000 गुणिले 2.5 बरोबर दर आपण तसाच या साईडला ठेवला. तर पहा या ठिकाणी आपण ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या शून्याला ह्या शून्य गेला आणि ह्या शून्याला हे शून्य गेला. म्हणजेच किती राहिले पहा, वरती राहिले 10, खाली राहिले 2.5 बरोबर आपला दर. तर पहा 2.5 आपण याला भाग देऊया 10/2.5. जर आपल्याला असा जर भाग येत नाही 2.5 म्हणजे 2.5 जुने 5 आणि 5 नंतर 5 जुने 10 म्हणजेच 2.5चा 10ला भाग द्यायचा असेल तर 4चा भाग देतो. जर आपल्याला असा भागाकार येत नसेल दशांश स्थळाचा, तर आपण काय करायचं, हे 10/2.5 जे आहेत ते आपल्याला जर दशांश स्थळ काढायचं असेल, आपल्याला जर दशांश स्थळ काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्या दशांश स्थळानंतर किती घरं आहेत ते पाहिजे. तर दशांश स्थळानंतर इथं एकच घर आहे, 5 म्हणजे एकच घर आहे. जेवढे घरं आहेत तेवढे शून्य आपल्याला काय करायचे, हे जे अंश आहेत म्हणजे किती 10 आहे त्याच्यावर तेवढाच शून्य द्यायचे जेवढे घरं आहेत तेवढे, आणि म्हणजेच खाली ती संख्या लिहून टाकायची. म्हणजे अशा पद्धतीने आपण करू शकतो, दशांश स्थळ काढू शकतो. म्हणजेच पहा आता 25 × 25 आणि 25 × 100 4 म्हणजे आपला 4 काय आला, दर. म्हणजे आपला आला दर 4. अशा पद्धतीने आपण दर काढू शकतो. आता पहा या ठिकाणी दशादशे 9 दराने 800 रुपये मुद्दलाची किती वर्ष मुदतीत 216 रुपये व्याज होईल. आता या ठिकाणी आपल्याला जे विचारलं आहे किती वर्ष, आता या ठिकाणी कालावधी विचारला आहे, कालावधी म्हणजेच वर्ष विचारले. तर पहा कालावधी आपल्याला विचारला आहे, तो आपण कालावधी विचारला आहे तो प्रश्नचिन्ह लिहिले. जे आपल्याला दिले काय काय दिले पहा, दर दिला आहे, दर किती दिला आहे, 9 दिला आहे. त्यानंतर मुद्दल दिले आहे, मुद्दल किती दिले आहे आपल्याला, 800 रुपये. त्यानंतर मुदत आपल्याला कालावधी काढायचा आहे, दर दिला आहे, मुद्दल दिली आणि व्याज दिले म्हणजेच सरळ व्याज दिलेलं आहे. किती दिले, 216 रुपये. तर आपलं सूत्र आहे आपल्याला माहिती आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणले दर गुणले कालावधी म्हणजे मदक/100. म्हणजे सरळ व्याज आपल्याला किती दिले, 216, त्याच्या खाली मांडलं. मुद्दल किती दिली, 800 रुपये, गुणले दर किती दिला आहे, 9, गुणले आपल्याला कालावधी दिला आहे का, नाही, तो काढायचा आहे म्हणजे कालावधीचा तसाच घेतला, गुणले 100. तर पहा आपण अगोदर काय करायचं, जे छेदस्थानचं आहे ते बरोबरच्या अलीकडं अंशस्थानी येईल. म्हणजे 216 गुणले छेदस्थानचे 100 इकडं आल्यानंतर अंशस्थानी आणि अंशस्थानचे छेदस्थानी इकडं आल्यानंतर पहा बरोबर कालावधी आपण तसाच घेतला. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बरोबर. त्यानंतर आपण अगोदर याला भाग देऊया. पहा 8 × 8, 8ने भाग जातो का, 8 जुने 16, 8 जुने 16, खाली उरले 5 आणि हे 6 म्हणजे 56, 8 × 7 = 56, किती आले, 27. आता पहा 9ने भाग द्यायचा 27ला, खाली 9, 9 × 1 = 9, 9 × 3 = 27 म्हणजे 3 बरोबर क म्हणजेच काय, कालावधी. म्हणजे कालावधी किती आला, 3 वर्ष. 3 वर्षामध्ये ते किती होईल, तेव्हा 216 रुपये व्याज होईल. किती रुपयाचं मुद्दलाचं, 800 रुपये मुद्दलाचं, 9% दराने. तर पहा पुढचं उदाहरण पाहूया आपण.
आता गणेशने आता पहा हे उदाहरण महत्त्वाचं आहे, परीक्षेला अशाच प्रकारची उदाहरणं जास्त येतात. पहा गणेशने 12,000 रुपये दर साल दर शेकडा 4 दराने 3 वर्षाकरता महेशकडून कर्जाऊ घेतले, तर मुदत संपल्यानंतर गणेश महेशला एकूण किती रक्कम देईल? तर पहा या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, काय काय दिलं आहे ते बघा, आपण ते लिहून घेऊ. किती मुद्दल दिलेली आहे, गणेशने किती घेतलेले आहे कर्जाऊ रक्कम किती घेतली आहे? 12,000 रुपये. म्हणजे 12,000 घेतलेली जी रक्कम असते कर्जाऊ ती असते आपली मुद्दल, ते आपण पाहिलेलं आहे. 12,000 रुपये किती टक्के दराने घेतले आपण? 4 दराने. दर पण दिलेला आहे आपल्याला, दर दिला आहे किती? 4. त्याच्यानंतर किती वर्षासाठी घेतले होते? 3 वर्षासाठी. म्हणजे कालावधी सुद्धा दिला आहे आपल्याला, कालावधी दिला किती? 3 वर्ष दिला आहे. पहा तर आता काय विचारलं आहे, तर मुदत संपल्यानंतर गणेश महेशला एकूण किती रक्कम देईल? आता गणेश जो आहे त्याने 12,000 रुपये घेतलेत आणि त्याच्यानंतर दराने 4% दराने 3 वर्षासाठी घेतले. म्हणजे 12,000 रुपयाचे 4% दराने 3 वर्षासाठी जेवढं काय व्याज येईल ते व्याज आणि त्यांनी जे घेतलेले 12,000, मग ती दोन्ही रक्कम म्हणजे ती मुद्दल आणि ते येणारं व्याज हे दोन्ही मिळून तो काय करणार आहे? महेशला देणार आहे. म्हणजेच आपण पाहिलं आहे मुद्दल अधिक व्याज म्हणजे सरळ व्याज बरोबर म्हणजेच काय? मुद्दल अधिक सरळ व्याज बरोबर काय? रास. आपण रास म्हणजे काय ते पण पाहिलं, त्यामध्ये काय असतंय? मुद्दल अधिक सरळ व्याज. म्हणजे आपल्याला काय काढायची या ठिकाणी? रास काढायची. तर पहा या ठिकाणी अगोदर आपण काय करू? सरळ व्याज काढून घेऊ. आपल्याला आधी किती या 3 वर्षामध्ये 4% दराने जे घेतलेले पैसे आहेत 12,000, तर त्याचं आपल्याला व्याज किती होते ते काढावं लागेल. म्हणजे पहा आपलं मग सरळ व्याजचं सूत्र आपण अगोदर सरळ व्याज काढून घेऊ. म्हणजे सरळ व्याज बरोबर मुद्दल म्हणजे म गुणिले दर गुणिले म्हणजे द आणि कालावधी म्हणजे क छेद 100. या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे? मुद्दल दिली. किती घेतले होते गणेशने महेशकडून? 12,000 रुपये. त्याचा दर काय होता? 4 रुपये, 4%. कालावधी किती? 3 वर्षासाठी घेतले होते 3. त्यानंतर आपले 100. तर पहा आपण हे सोडूया. पहा आपण काय करू? ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बरोबर. आता वर किती राहिले? 120 गुणिले 4 गुणिले 3. 120 गुणिले 4 गुणिले 3. आता पहा याचा आपण गुणाकार केला तर काय येईल? 4 त्रिक 12 म्हणजे 120 गुणिले या दोन्हीचा गुणाकार केला 120 गुणिले 12. आता 12चा वर्ग माहिती आहे, 12 गुणिले 12 किती? हा शून्य अगोदर तसाच घेतला, नंतर ह्या 12ने ह्या 12ला गुणलं किती? 12चा वर्ग किती आहे? 144. 12 गुणिले 12 किती? 144. म्हणजेच त्यावर 12,000 रुपये रकमेवर 4% दराने 3 वर्षासाठी जे व्याज येणार आहे ते किती आहे? 1,440 रुपये. मग आता गणेश महेशला किती रुपये देणार? जी घेतलेली मुद्दल किती? 12,000 रुपये घेतले होते बरोबर. आणि त्याच्यानंतर जे 3 वर्षाचं जे व्याज आलं होतं ते व्याज म्हणजे किती? 1,440. एवढी रक्कम काय करणार तो? महेशला देणार, व्याज आणि घेतलेले पैसे मुद्दल. म्हणजे किती? पहा 12,000. आपण यांचा काय करायची मग? बेरीज करायची. मग पहा बेरीज करूया. 12,000 अधिक 1,440. पहा शून्याला शून्य, त्यानंतर 0 4 4 0 4 4 2 आणि 1 3 आणि 1 म्हणजेच किती आले? 13,440. म्हणजेच गणेश महेशला एकूण किती रक्कम देईल 3 वर्षे संपल्यानंतर? 13,440. म्हणजेच ही काय आली? रास. मुद्दल अधिक व्याज म्हणजे हे मुद्दल आणि हे आलेलं व्याज. म्हणजे या उदाहरणात आपण काय केलं? अगोदर व्याज काढून घेतलं आणि व्याज काढल्यानंतर ची मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून तो काय करणार आहे? महेशला देणार आहे. अशा पद्धतीने आपण जो सरळ व्याजाचा जो बेसिक संकल्पनेच्या आधारित जो टॉपिक होता तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर पुढच्या भागामध्ये सरळ व्याज भाग 2मध्ये या ठिकाणी जे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये जे अवघड जे प्रश्न येतात ते आपण भाग 2मध्ये पाहणार आहोत. थँक्यू.